हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा विषय इंग्रजी चॅप्टर 2.2 द हाऊस बिल्डर. या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. टायटल आहे द हाऊस बिल्डर. द हाऊस बिल्डर म्हणजे घर बांधणारा, ज्याला आपण गवंडी असं म्हणतो. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन. ही कथा आहे एका गवंड्याची. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, काही घर बांधणारा कंत्राटदार आहे, त्याच्याकडे काम करतो. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आपले काम परफेक्ट व्हावे, बिनचूक व्हावे, अत्युत्तम व्हावे, यासाठी हा गवंडी नेहमी प्रयत्न करत होता. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट, की जसा आर्किटेक्टने म्हणजे वास्तुविशारदाने त्या घराचं डिझाईन तयार केलं, घराचा आराखडा बनवला. अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर, आणि इंजिनियरनं सर्व डिटेल्स, सर्व तपशील फायनलाइज केला, निश्चित केला. पूर्ण केल्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मॅसन. कंत्राटदार हा कॉन्ट्रॅक्टर त्या गवंड्याला बोलावून घेत असे. अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम, आणि घर बांधण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपीत असे. द मॅसन वुड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क, आणि त्यानंतर जो काही गवंडी होता हा बिलकुलही आपला वेळ वाया न घालता आपलं काम चालू करायचा. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. की हा जो काही गवंडी होता तो आपल्या घर बांधण्याच्या कामामध्ये खूप इंटरेस्ट घेत होता, रस घेत होता, आणि ते काम, दिलेलं काम तो पूर्ण डेडिकेशन, पूर्ण समर्पण वृत्तीने करत होता. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी, की तो खात्री करायचा की आपण जे कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियल वापरत आहोत ते उच्चतम दर्जाचं आहे की नाही, चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स, डोरवेज, आर्चेस इट्सेट्रा. त्याचबरोबर भिंतीचे मापं, दरवाजाचे मापं, आर्चेस म्हणजे कमानीचे मापं, इट्सेट्रा वेअर परफेक्ट. हे सर्व मापं कसे असायचे? परफेक्ट असायचे. अँड ही गेव ॲन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. तो जे काही बांधायचा त्या बांधकामाला तो खूपच उत्कृष्ट आणि ज्याकडे पाहतच राहावं अशा पद्धतीची फिनिशिंग द्यायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि ज्यावेळेस संपूर्णतः घर बांधल्यानंतर ते जे मालक या नवीन घरात यायचे ते समाधानी असण्यापेक्षा जास्त त्यांना काहीतरी मिळालेलं असायचं. म्हणजे समाधानीपेक्षा ते जास्त आनंदी राहायचे. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. हे सर्व कशामुळे व्हायचं? तर त्याच्यामध्ये असलेला उत्साह. डिलिजन्स म्हणजेच काय? तर कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स, की काळजीपूर्वक आणि सातत्यपूर्ण अशा पद्धतीने केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत ते म्हणजे डिलिजन्स. लॉयल्टी म्हणजे कामाप्रती निष्ठा होती. अँड पर्सिस्टन्स, कंटिन्युअस एफर्ट, सातत्यपूर्ण प्रयत्न. दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क, हे सगळं त्याच्या कामामधून आपल्याला दिसायचं.
द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं हा जो गवंडी होता, या गवंड्याची फार डिमांड होती. सर्व लोक त्याच्यासाठी आग्रही राहायचे. अँड फेस्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि यामुळंच त्यानं त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला, त्या कंत्राटदाराला खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस मिळवून दिला, खूप चांगल्या स्टेजपर्यंत आणण्यास मदत केली. सबसिक्वेंटली त्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स द मॅसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर तो जो काही कॉन्ट्रॅक्टर होता, तो कॉन्ट्रॅक्टर या गवंड्याला खूप चांगल्या पद्धतीनं, या ठिकाणी हँडसमली म्हणजे यथोचित जेवढी द्यायला पाहिजे तशा पद्धतीची आणि खूप चांगली अशा पद्धतीची सॅलरी म्हणजे पगार द्यायचा. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्कार्सिटी. आणि या मिळालेल्या पगारामुळं तो जो गवंडी होता, हा गवंडी आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकत होता. या ठिकाणी मीट द नीड्स म्हणजेच गरजा भागवू शकणे. ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्कार्सिटी. तर कोणत्याही कमतरतेशिवाय तो या सर्व गरजा भागवू शकत होता. द मॅसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. आणि याचप्रमाणे हा गवंडी बरेचसे वर्ष समर्पणाने आपला काम करीत राहिला. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. तोपर्यंत हा काम करीत राहिला जोपर्यंत तो ग्रँडफादर म्हणजे आजोबा होत नाही. दे डिसाइडेड दॅट इट वॉज अ टाईम टू रिटायर. आता त्याला असं वाटलं, त्यानं असं निश्चित केलं, असा निर्णय घेतला की आता आपल्या रिटायरमेंटची वेळ जवळ आलेली आहे, आपल्या निवृत्तीची वेळ जवळ आलेली आहे. अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रेन. आणि आता आपल्याला आपल्या नातवांसोबत खेळण्याची वेळ आलेली आहे. आता आपण कामापासून निवृत्ती घेऊ आणि आपल्या नाती नातवांसोबत खेळू. बिईंग अ फर्म माइंडेड पर्सन, की आपण पहिलेच पाहिलं की दृढनिश्चयी असलेला हा जो काही गवंडी होता, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. त्यानं त्याच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचा निर्णय सांगितला की त्याला आता हाऊस बिल्डिंगच्या, घर बांधण्याच्या कामामधून रिटायर व्हायचं आहे. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन्ड टू लूज सच एन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब बट टू नो अवेल. की कॉन्ट्रॅक्टरला खूप डिसअपॉइंटेड वाटलं, नाराज झाला तो, कारण त्याला एवढ्या चांगल्या काम करणारा जो माणूस आहे, जो हिरा आहे, तो त्याला गमवायचा नव्हता. की त्याला जसं लक्षात आलं की हा जो गवंडी आपला जॉब डिसकंटिन्यू करतोय, त्यामुळे तो नाराज झाला. त्यानं त्या गवंड्याला विनवणी केली की तू तुझा जॉब, तुझं काम चालू ठेव, बट टू नो अवेल. टू नो अवेलचा अर्थ होतो ऑफ नो यूज, म्हणजे काहीही फायदा झाला नाही. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. की मॅसननं आता आपलं मन तयार केलं होतं. मेड अप हिज माइंड म्हणजे मन बनवणे, मन तयार करणे. अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन, आणि तो काम करायला त्याने नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्सिव्ड द मॅसन to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. मग एक विशेष फेवर म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं मॅसनला काय सांगितलं की आपण एक खूप चांगल्या आणि सोयीस्कर अशा जागी एक सुंदर अशा पद्धतीचं शेवटचं घर बांधू आणि त्यानंतर तू वाटल्यास रिटायर हो. द मॅसन ॲग्रीड टू डू सो. आणि तो गवंडी ते घर बांधायला तयार झाला विथ ग्रेट रिलक्टन्स. की त्याची इच्छा नव्हती. नॉट टू हॅपीली आयदर, की तो खुशही नव्हता, आनंदीही नव्हता, पण फक्त कंत्राटदाराला शब्द द्यायचा म्हणून, त्याचा शब्द मोडायचा नाही म्हणून तो तयार झाला. यात त्याची कोणतीही इच्छा किंवा आनंद नव्हता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. बांधकाम सुरू झालं.
इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट. खूप सुंदर अशा पद्धतीचं घर त्या ठिकाणी बनणार होतं. अतिशय सुरेख आराखडा या घराचा होता. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. एकदम खास अशा निवडलेल्या ठिकाणी हे घर बांधलं जाणार होतं. हाऊएव्हर द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. असं असलं तरीसुद्धा तो जो काही गवंडी आहे तो गवंडी त्यानं आपल्या कामात त्याचं मन लागत नव्हतं. तो आपलं चित्त त्या ठिकाणी गुंतवू शकला नाही. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली, की त्याने त्याचे काम ओबडधोबडपणे केले. अँड केअरलेसली विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, की अत्यंत निष्काळजीपणे त्याने काम केलं. कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्याला नव्हता, कोणत्याही प्रकारचं समर्पण त्याच्यामध्ये नव्हतं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी, की त्या ठिकाणी ही बिल्डिंग बांधताना वापरण्यात आलेलं जे काही मटेरियल होतं तेही लो क्वालिटीचं म्हणजे कमी दर्जाचं होतं. बट ही डिड नॉट केअर, तरी पण त्यानं काळजी केली नाही, कोणत्याही प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी घातलं नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. आणि त्याला फक्त एकच काम करायचं होतं, त्याला आपलं काम पूर्ण करायचं होतं, घाईघाईत काम पूर्ण करायचं होतं आणि शेवटी त्याला रिटायर व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड, की जेवढ्या दिवसांची अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा अगोदरच घर तयार झालेलं होतं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स, की खूप ओबडधोबड अशा पद्धतीची ही संरचना होती. वीक वॉल्स, कमजोर भिंती होत्या. पुअर फिनिशिंग, अत्यंत लो दर्जाची निकृष्ट दर्जाची फिनिशिंग होती. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन, की ज्या पद्धतीचं डिझाईन केलेलं होतं त्या पद्धतीनं हे घर कोणत्याही प्रकारे तशा पद्धतीचं वाटत नव्हतं, ते खराब वाटत होतं. येट द मॅसन डिड नॉट केअर. असं असलेलं तरीसुद्धा तो जो काही गवंडी आहे या गवंड्यानं त्याकडे लक्ष घातले नाही. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी, आणि त्यानं त्या कॉन्ट्रॅक्टरला निरोप धाडला, त्यांना सूचित केलं की घर तयार झालेलं आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. आणि तो वाट बघतोय कॉन्ट्रॅक्टरला चाव्या देण्यासाठी. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट, आणि त्या ठिकाणावर मग कॉन्ट्रॅक्टर आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातात एक फाईल होती ज्यामध्ये लिगल म्हणजे कायदेशीर अशा पद्धतीचे कागदपत्र होते. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस की टू हिम, की गवंड्यानं नवीन घराच्या चाव्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. पण कॉन्ट्रॅक्टरनं घरामध्ये पाऊल टाकण्यासाठी तो धजला नाही. टू सी इट, किंवा त्याने ते घर पाहिलं नाही. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल, त्याऐवजी त्यानं एक मोठी स्माईल केली. ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मॅसन. त्याने ती फाईल चाव्यांसकट गवंड्याच्या हाती दिली. अँड सेड बीमिंग हॅपी टोन, अत्यंत हसऱ्या आनंदी सुरात तो म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम, की हे तुमच्या नावानं या घराचे ओनरशिप मालकी हक्क असलेले डॉक्युमेंट्स आहेत. द हाऊस इज युअर्स, हे घर तुमचं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, मी तुमच्यासाठी हे गिफ्ट म्हणून प्लॅन केलेलं होतं. हे घर मी तुम्हाला गिफ्ट म्हणून देत आहे. तर हे होतं 2.2 द हाऊस बिल्डर या पाठाचं
लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.